आणि ठाण्यामध्ये गणेश नाईकांचा जनता दरबार सुरू झालाय, थेट जाऊया। म्हणजे बाळ असे की भ्रष्टाचार हा का आजच सुरू नाही झाला, परंतु का करावा, कशासाठी करावा, पैसा पाहिजे, पण ज्या पैशाला इज्जत नाही तो पैसा कोणाला किती म्हणजे काय लेवल म्हणजे कुठल्या लेवल पर्यंत साहेब? आता आता ठाणे actually सगळीकडे गेले, आता झाडं तर तो जो नॅचरल फॉरेस्ट आहे ते तरी सोडा। आता माझी मला भूमिका समजली नक्कीच आमच्याकडनं काय हवंय ते नाही आमच्याकडनं काय अरे support पाहिजे? ही आता न्यूज आहे की गणेश नाईक दरबारामध्ये सेव एसडीएसपी अशा प्रकारचे जागरूक नागरिकांनी आता मी असं म्हणणार नाही झेंजीवाले, परंतु जागरूक नागरिकांनी आहे नाही म्हणजे काही आहे। आणि शेवटी जनता जागरूक असेल तर देश स्वातंत्र्याचे खरे अर्थ समजेल। जनता जर झोपली किंवा दसकली घाबरली ना, याच्यातून काही दिसून होणार नाही। मी तुमचं सगळ्यांचं कौतुक करतो, हा लढा तुमचा चालू ठेवा, न्यायालयात जाणारे लोक जातीलच। मी वनमंत्री म्हणून आणि या देशाचा राज्याचा नागरिक म्हणून मी या तुमच्या मोहिमेच्या बरोबर आहे। ओके, याच्यापेक्षा आणखी बरोबर मी रिक्वेस्ट असं अजून होतं की समजा जरी आपलं सुप्रीम कोर्टात चाललंय तरी काही बॅक ऑफ द हे काहीतरी गोष्टी चालू असतात ते तिथे थांबवणार तिकडे कसं? त्वरित थांबवा साहेब। हे बघा, दुर्दैवानं काय झालंय की ज्याला आपण रेव्हेन्यू कोर्ट म्हणतो, महसूल विभागाच्या एका सहाय्यक आयुक्तानं या बाबतीमध्ये पहिला निवाडा बरोबर, त्याची अंमलबजावणी महापालिकेचे आयुक्त करत नाही, म्हणून त्या लोक गेले हायकोर्टात। हायकोर्टाकडे सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडली व महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताने आमच्या बाजूने निवाडा दिला, परंतु कलेक्टर आम्हाला क्लिअर देत नाही, सॉरी महापालिका आयुक्त। आणि मग उच्च न्यायालयाने सुद्धा आदेश दिले की तुम्ही द्या। उच्च न्यायालयाने काय सांगितलं, 6 आठवड्याच्या बरोबर 6 आठवड्याच्या आतमध्ये द्या। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अक्षय, ठाण्यातला गणेश नाईकांचा जनता दरबार राजकीय दृष्ट्या तर लक्षवेधी ठरतोय, पण सध्या नेमके काय प्रश्न गणेश नाईकांसमोर मांडले जात आहेत आणि गणेश नाईक त्यावर काय उत्तरं देत आहेत? सध्या त्यांचा जो जनता दरबार सुरू त्यावेळी सुरुवातीला त्यांनी सेव्ह एसजीएनपी या संदर्भातली जी लोक आलेली होती आणि ज्यांना एसजीएनपीच्या संदर्भात जो ठाण्यामधला एक मोठा टीडीआर घोटाळा जो समोर आलेला होता त्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारले आणि त्यांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं वनमंत्री म्हणून, आणि त्यांना आश्वासन दिलेलं आहे की ठाण्यामध्ये हा जो टीडीआर देण्यात येतो आहे तो पूर्णतः मोठा फ्रॉड आहे आणि सुप्रीम कोर्टापर्यंत गणेश नाईक एक पर्सनली किंवा वनमंत्री म्हणून देखील तुमच्या सोबत उभे राहणार आहे। आता तर हा टीडीआर घोटाळा काय आहे तर ठाण्यामध्ये एसजीएनपी म्हणजे ज्या ठिकाणी येऊरचा परिसर आहे त्या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्कची एक जमीन आहे, जी जमीन डायाभाई या कंपनीच्या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून होती आणि त्या कंपनीने या जमिनीच्या विरोधात पालिकेकडे टीडीआर मागितलेला होता। आता तो जो टीडीआर आहे त्याचा उपयोग इतर लोक मोठ्या प्रमाणात करणार आहेत आणि पालिकेने देखील हायकोर्टापर्यंत त्यासाठी लढा दिला। सुप्रीम कोर्टामध्ये मात्र पालिकेने एक पाऊल मागे घेतलं आणि त्या कंपनीला त्या जमिनीच्या मोबदल्यात हा टीडीआर दिलेला आहे। हा टीडीआर जवळपास 3600 कोटींपेक्षा जास्तीचा टीडीआर आहे आणि याच्यामुळे त्या जमिनीवर तर विकास होणार नाही, पण ठाणे पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या विकासकांना म्हणजे बिल्डरांना त्याचा खूप मोठा फायदा होईल आणि ज्या ठिकाणी एफएसआय आहे त्या ठिकाणी 4 ते जो आहे तो देता येईल अशा प्रकारचा संपूर्ण घोटाळा होता। त्यामुळे जवळपास 3600 कोटींपेक्षा जास्तीचा टीडीआर हा देण्यात आला होता आणि आता गणेश नाईकांनी ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात भूमिका घेऊन हा टीडीआर घोटाळा जो आहे तो मोडून काढून सुप्रीम कोर्टापर्यंत आपला आवाज जो आहे तो पोहोचवणार असं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा गणेश नाईक विरोधात ठाण्यातली जी सत्ताधारी आहेत असा हा संघर्ष आता बघायला मिळालेला आहे। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।